झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा स्वागत। चंद्रपूर जिल्ह्यातल्या बारमाही नद्यांची इथल्या उद्योगांनीच गटारं केली आहेत। पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी वर्धा नदी पात्रात आंदोलन केलं। चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा या एकट्या नदीवर एकूण 30 मोठे उद्योग आहेत। यात पेपर मिल, औष्णिक वीज केंद्र, सिमेंट कारखाने आणि केमिकल कारखान्यांचा समावेश आहे। आगामी काळात आणखी 20 ऊर्जा निर्मिती केंद्रे याच नदीवर प्रस्तावित आहेत। या सर्व उद्योगांपैकी एकाही उद्योगानं प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळेव्यतिरिक्त बल्लारपूर पेपर मिलचा मोठा वाटा आहे। या उद्योगाच्या विषारी पाण्यानं बल्लारपूर शहरातील वर्धा नदीचं पाणी काळवंडून गेलंय। तिकडे चंद्रपूर एमआयडीसीतील विविध कारखान्यांनी इरई आणि वर्धा नद्यांच्या प्रदूषणात भर घातली आहे। चंद्रपूरला पहिल्यांदाच संजय देवतळे यांच्या रूपात कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद मिळालंय। त्यातही देवतळे यांच्याकडे पर्यावरण खात्याचा कारभार आहे। मात्र असं असलं तरी स्थिती सुधारलेली नाही। अनेक निवेदनं, विनंत्या करूनही कारवाई होत नाही। वर्धा नदीचं पाणी हे गेल्या 20 वर्षापासून बिल्ट या कारखान्यामुळे आणि इथले जे इतर उद्योग आहेत त्यांच्या प्रदूषणामुळे हे पाणी अतिशय खराब झालेलं आहे। अशा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या फक्त एखाद्या पर्यावरण दिवस किंवा पर्यावरण सप्ताहापुरता मर्यादित नसून वर्षभरच ह्या ऍक्टिव्हिटीज होत राहिल्या पाहिजे, तेव्हाच प्रशासनाला जाग येईल। चंद्रपूर जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून आणि पर्यावरण मंत्री म्हणून लाभलेले देवतळे साहेब आहेत। त्यांच्या जिल्ह्यात अशा प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुरू आहे, तरी याकडे त्यांनी जातीने लक्ष द्यावं। अवघा महाराष्ट्र दुष्काळी झळांनी भाजून निघालेला असताना पाण्याचं महत्त्व ना उद्योगांना आहे ना शासनाला, असंच म्हणावं लागेल। पाणी नसल्यानं उद्योग बंद पडतील, तेव्हाच प्रशासनाचे डोळे उघडतील। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।